त्यांच्याकडनं साखरपुड्याची अंगठी हरवली ते चालतंय आणि मी त्याच्यानं जरा काही बोलत तर सगळ्यांना मिरच्या काय झोमताय जरा हा साखरपुड्याची अंगठी परवडत नव्हती म्हणून तुम्ही दुकानात परत देऊन आलात. हे बोलणं शोभतं तुला? एवढ्या मोठ्या कार्यक्रमात इकडची गोष्ट तिकडे होऊच शकते. मला मान्य आहे साखरपुड्याची अंगठी हरवायला नको होती, पण झाली यार चूक. म्हणून तू त्या सगळ्या लोकांवर एवढा मोठा आरोप केलास. उगाचच नव्हते बोलत, तर्कानेच बोलत होते. काय कुठला तर्क? आपल्याकडे आले होते ना अंगठी घ्यायला, त्यावेळेला बघितलं होतं. ती अंगठी बघितल्यानंतर कसे चेहरे झाले होते त्यांचे. मुळात त्यांना ती महाग अंगठी घ्यायचीच नव्हती, कारण ती परवडणारच होती त्यांना. आपल्याशी बरोबरी करता येत नाही ना, मग नातं जोडायला यायचंही नाही. बास आत्या बास. आपल्या बरोबरीचे नाही म्हणून नातं जोडायचं नाही हा कुठला नियम आहे का? आणि हे बघ मी ना तुला खूप प्रामाणिकपणे सांगतो, मी जितकं ओळखलंय ना त्यांना, ती लोक खोटारडी नाहीयेत. तू हे असं वागतेस ना हे पचत नाहीये. माझं सोड रे, आपण त्यांच्याबद्दलच बोलू. एवढा तमाशा केला त्यांनी, सगळ्यांसमोर आपली नाचक्की झाली, तरी सुद्धा लग्नाची हौस अजून त्यांची गेलेली नाहीये. दुसरं कुणी असेल ना तर माफी मागितली असेल, तोंड काळा करून निघून गेलेस. तू आता काहीही बोलतेस, काहीही बोलतेस. तुला मी चुकीची वाटते का? हा नाही, पण मला ना अजून एक शंका आहे. त्यांच्याकडे एवढे पैसे आले कुठनं? म्हणजे नाही, ती अंगठी आणायला त्यांच्याकडनं पैसे आले कुठनं? मुळात ती अंगठी एवढी महाग आहे आणि ती खरी आहे हे माहितीये मला. मग पैसे आले कुठनं त्यांच्याकडे? पैसे आले कुठून म्हणजे काय? हा काय प्रश्न आहे का? म्हणजे असतील त्यांच्याकडे पैसे, ते काय तुला असे पैसे दाखवत फिरणार बघा माझ्याकडे एवढे पैसे आहेत म्हणून? नाही नाही, त्यांच्याकडे पैसे नाहीत हे चांगलंच ठाऊक आहे मला. मग कोणतरी बाहेरची व्यक्ती आहे जी त्यांना पैसे पुरवत आहे. कोणतरी कैवारी भेटलाय त्यांना जो पैसे पुरवतोय. अगं मी काय बोलतोय ते राहिलं. तू कर तुझी ही सीआयडी गिरी आहे ना, कर बस. मी एक काम करतो, मी जेवून घेतो त्यापेक्षा. कारण की आपण भांडत राहू आयुष्यभर याच मुद्द्यावर. हा त्यापेक्षा आणि त्यासाठी मी कशाला उपाशी राहू? मीच जेवतो.